श्री दत्त कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, सभासदांनी व्यक्त केल्या तीव्र भावना. गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केली विस्तारीकरणामागील भूमिका. श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या वतीनं आज शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी, खिद्रापूर, सैनिक टाकळी, जुने दाणवाड, नवे दाणवाड, टाकळीवाडी, दत्तवाड येथे संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 118 गावांमधील 30,000च्या वर शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत. या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करीत आहेत. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपाड मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगामी काळात या शेतजमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे. याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप व्हावे. कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमी वेळेत व्हावा हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केले आहे. मोहन ढवळे म्हणाले, सहकार चळवळ टिकली पाहिजे ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहामध्ये काम करत संस्थांना प्रगतीपथावर नेले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा सर्व सभासदांची आहे. या निवडणुकीत सभासद खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून पुन्हा एकदा त्यांच्या पॅनेलला विजयी करतील यात शंकाच नाही, असं मत सभासदांनी व्यक्त केलं. यावेळी शिरोळ तालुक्यातील कारखान्याचे सभासद, संचालक, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.